नमस्कार सर्वांना, माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारे असे डोसे बनवणार आहोत. तर पाहूया आता. मी या ठिकाणी 1 ग्लास भरून असे तांदूळ घेतलेले आहेत. पहा, जास्त वेळ आपण भिजवणार नाही किंवा पीठ आंबवून देखील करणार नाही आहोत. तर पहा, तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. 1 ग्लास तांदूळ स्वच्छ धुवून घेते मी आणि त्यामध्ये पाणी घालते. पहा, पाणी घालून फक्त 15 मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत याला आणि लगेच वाटणार आहोत. पहा, त्याला झाकून ठेवते आता. हे पहा, आता एक वाटी घेतली आहे छोटी आणि त्यामध्ये मोठभरच असे पोहे घेणार आहे मी. पहा, अगदी मोठभर पोहे घेतलेले आहेत. पोहे देखील पाण्याने धुवून थोडेसे भिजत ठेवूया आपण आणि लगेच आपण वाटून घेणार आहोत. जास्त वेळ नाही भिजत ठेवायचं आपल्याला. हे पहा, लगेच मी वाटून घेते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये. पहा, तांदूळ आणि पोहे देखील त्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे आणि ओलं खोबरं टाकते मी त्यामध्ये थोडंसं. हे पहा, ओलं खोबरं टाकून छान असं वाटून घेते मिक्सरला. एकदम पातळ असं ग्राइंड करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आता हे थोडंसं घट्ट आहे, त्यामध्ये अजून पाणी ॲड करते मी थोडं. पहा, थोडंसं पाणी टाकून घेते यामध्ये. पातळ करणारे थोडेसे, जशी डोस्याला कन्सिस्टन्सी लागते त्या पद्धतीने आपण पातळ करून घेऊया. मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि 1 पॅकेट इनो घालते. पहा, इनोने छान असं मस्त पीठ फुलतं. आता याला मिक्स करून घेऊ आणि तवा तापायला ठेवला होता मी डोश्याचा. त्याला असं साईडने तेल लावून घेतले. छान गरम होऊन द्यायचा तवा. नंतर त्यामध्ये डोसा टाकलेला आहे. पहा, एका साईडने छान असं शेकून द्यायचा व्यवस्थित. लगेच उचलायचं नाही त्याला आपल्याला. पूर्ण एका बाजूने व्यवस्थित असं मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे पहा, लगेच काढला की काय होतं, तो चिकटतो, तव्याला निघत नाही. एका साईडने पूर्ण भाजून घ्यायचं आपल्या व्यवस्थित आणि नंतर मग डोसा आपल्याला उचलायचा दुसऱ्या साईडने भाजण्यासाठी. तर पहा, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. हे पहा, पलटी करून घेतलेला आहे मी डोसा. आता दोन्ही बाजूनी छान असं खरपूस मस्त भाजून घ्यायचं आहे. हे पहा, आणखी एक टाकून घेतलेला आहे मी. तवा छान गरम पाहिजे. तवा जर गरम नसेल तर डोसा देखील चिकटतो तव्याला आणि तेल लावून घ्यायचं टाकताना आपल्याला. पहा, छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. याला कोणतीच पूर्वतयारी करायला लागत नाही. हे पहा, किंवा भिजत नाही ठेवायला लागत तांदूळ आपल्याला. हे पहा, अगदी झटपट असे होणारे हे डोसे आहेत. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला देखील बनवू शकता. मस्त असा खरपूस भाजला आहे, पाहू शकता तुम्ही. छान दोन्ही बाजूने व्यवस्थित असं भाजून घेऊ. आता मी फोल्ड करून घेऊया. पहा, काढून घेते. 2-3 डोसे मी तुम्हाला काढून दाखवते. पहा, कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला. आता डोसे निघेपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया. तर मी या ठिकाणी लाल टमॅटो घेतलेले आहेत मस्त. मी 2-3 टमॅटोची चटणी करते. पहा, त्याचा मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे आणि असे बारीक कट करून घेते टमॅटो. बी आवडत नसेल तर बिया काढल्या तरीसुद्धा चालतील. हे पहा, अशा पद्धतीने 2-3 टमॅटो मी घेतले होते या ठिकाणी. ते छान असे बारीक करून कापून घेते मी. त्यानंतर दुसरा एक डोसा टाकून घेऊ आपण. पहा, आणखी एक यामध्ये पॅनमध्ये टाकून घेऊया. तो देखील छान असा मस्त. तवा देखील छान गरम झालेला आहे. पहा, आता दुसऱ्या साईडने आपण शेकून घेऊया त्याला. पहा, छान व्यवस्थित असं मस्त भाजून घ्यायचं आहे खरपूस. तेवढा आपण खरपूस भाजून तेवढा चवीला छान लागतो. पहा, होल मारून घेते. हे पहा, मस्त असे 1 वाटीच तांदूळ होता, त्यामध्ये भरपूर असा पोटभरीचा नाश्ता होतो. 8-9 डोसे झालेले आहेत. पहा, या ठिकाणी मी 2-3च काढून दाखवते तुम्हाला. तर आता चटणी आपली मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते मी. टमॅटो पहा, आता यामध्ये लाल मिरच्या घालते थोड्या.
2-3 लाल मिरच्या घातलेल्या आहेत पहा. लसूण घालते आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचे. तर पहा आपला नाश्ता तयार झालेला आहे, पाहू शकता. टमॅटोची चटणी, तुम्हाला त्यावर फोडणी द्यायची असेल चटणीला तरी देऊ शकता, आणखी छान लागते चवीला. आमची मुलं तशी खात नाही माझी, त्यामुळे मी नुसती सिंपल टमॅटोची चटणी वाटलेली आहे. पहा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. भेटू पुढच्या रेसिपीसोबत.